स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी अग्रगण्य भूमिका बजावली असे विचारवंत, थोर साहित्यिक, समाजसुधारक, समाजसेवक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे। त्यांना मी आपल्या उपस्थितांच्या वतीने विनम्र अभिवादन व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी देखील आहे, त्यांना देखील विनम्र अभिवादन व्यक्त करतो। आता एका वक्त्यांनी सांगितलं की 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे होते, पण अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत का गेले याचं खरं कारण समजून घेण्यासारखं आहे। त्यावेळच्या काळामध्ये दलित आणि सवर्ण असा भाग होता आणि दलितांना किंवा ज्यांना आपण म्हणतो की समाजातला मागचा भाग यांना शाळेमध्ये बसण्याची परवानगी नव्हती, यांना शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं। अण्णाभाऊ साठेंना हा प्रश्न पडला की मी माणसासारखा माणूस असताना सुद्धा मला बाहेर का बसावं लागतं, या गोष्टीचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं। त्यांनी शिक्षकांशी भांडण करून 1.5 दिवस शाळेत आले, 1.5 दिवस झाल्यानंतर ते गेले, परत शाळेत कधीच आले नाही असं म्हटलं। आपल्या दृष्टीने विचार केला तर एक अशिक्षित माणूस, पण 35 कादंबऱ्या लिहून आणि खऱ्या अर्थानं देशाच्या बाहेर 7 समुद्रा पलीकडे ज्यांनी काम केलं, ज्यांचं साहित्य 7 समुद्र पलीकडे गेलं, गाजलं, असे साहित्यिक अण्णाभाऊ साठे निर्माण झाले। कारण त्यांच्या साहित्याला वेदनेची जाण होती। समाजामधल्या वेदना जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत साहित्यातला जिवंतपणा टिकून राहत नाही। जर साहित्यिक आणि त्याचं साहित्य हे जिवंत ठेवायचं असेल तर त्या साहित्यिकाला वेदना कळायला पाहिजे। वेदनेशिवाय साहित्याची निर्मिती होत नाही, किंबहुना साहित्याची निर्मिती होण्यासाठी वेदना आवश्यक असतात। वेदनेतून साहित्याची निर्मिती होती आणि वेदनेचं जे साहित्य आहे तेच साहित्य अजरामर होतं। 105 नाही, 1005 आणि 10,005 10,500 वर्ष जरी झाले तर आमची फकीरा कादंबरी ही अजरामर आहे आणि अजरामर राहणार आहे, कारण त्याच्या पाठीमागं वेदना आहेत। या वेदना समजून खऱ्या अर्थानं साहित्यिकांनी वाटचाल केली पाहिजे। आज अण्णाभाऊंना आपण अभिवादन करत असताना खऱ्या अर्थाने त्यांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे, जोपासलं पाहिजे। अण्णाभाऊंचं कार्य खूप मोठं आहे, थोड्या थोडक्या वेळामध्ये ते सांगणं शक्य नाही, पण एकच सांगेल, 1.5 दिवस शाळेत गेलेला निरक्षर माणूस अक्षरांची ओळख करून साहित्य बनवतो आणि त्यांच्या साहित्यावर PhD घेणारे लोक तयार झाले। हे खऱ्या अर्थाने एक चमत्कार आहे साहित्याचा। साहित्याला शिक्षणाची गरज नसते, साहित्याला वेदनाची गरज असते। साहित्य निर्माण करण्यासाठी समाजाचे दुःख आपल्याला समजले पाहिजे, ते दुःख आपल्याला मांडता आले पाहिजे, एवढी साहित्याची गरज असते। असं साहित्य निर्माण झालं पाहिजे। आणि एक साहित्यच नव्हते, फक्त लिहितच नव्हते, एक समाज सुधारक होते, क्रांतिकारी विचारांचे होते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी गुरु मानलं। त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते। खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना अभिवादन करताना बाबासाहेबांचं नाव घ्यावंच लागतं, कारण बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। बाबासाहेबांनी शिक्षणातून साहित्याची निर्मिती केली, त्यांना वेदनेची पण जाणीव होती, पण त्यांचं साहित्य आणि अण्णाभाऊ साठेंचं साहित्य यात विशेष काहीच फरक नाही, तेही एका नाण्याच्या 2 बाजूच आहे। थोडक्यात याच्यावरून एकच कळतं की शिक्षण किती घ्या, तुमची नाळ जी आहे ती मातीशी जोडली गेली पाहिजे, लोकांच्या समस्या या तुम्हाला समजल्या पाहिजे। आज खऱ्या अर्थाने अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे। मी माझ्या होळकर परिवाराच्या वतीने, उपस्थित सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम।